दादू तू कधी आलास? कसा आहेस? हा बरं की ताई, कुठं आहे तू? मी घरी आलोय. अरे मी काम होतं, मला कामासाठी गेलते मी. बस मी तुला पाणी आणते. कसं काय काम काढलं दादू? फोन केली, आलो थोडं. फोन केली. बरं झालं आलास. अण्णा ते बरे आहेत का सगळेजण? हा बरे बरे आहेत ना? बरे. कसा झाला प्रवास? बरा झाला प्रवास. आलो, थोडा चिखल होता, आलो थोडस. होय रे, आमच्या गावाकडलं चिखल असतंय. कुठे गेलती? मागापासून आलो मी. अरे नागपंचमीचा झोका खेळायला गेलते, फेर पण धरायचं होतं, मैत्रिणींबरोबर गेले होते. होय. बर. खेळली का झोका मग? खेळले की. चहा तीन करून आणते बस. कसं काय फोन केलती? काय सांगू बाबा, आमच्या घरात लई अडचण चाललंय म्हणून तुला फोन केले मी. माझ्या नवऱ्याची लक्षणं बरोबर दिसेना बाबा. काय झालंय माझ्या नवऱ्याला काय माहिती. घरात लक्षच नाही माझ्या नवऱ्याचं. घराकडे लक्षच नाही, सारखं बाहेर बाहेर बाहेर. गावाचं पडलंय त्याला, घराचं काहीच पडलं नाही माझ्या नवऱ्याला. आता गावातले लोक सांगायला त्याचं बाहेर लफडाय म्हणून. आता सांग, मला किती जण सांगितले तरी पण जाऊ दे म्हणून दुर्लक्ष केले मी. पण मला लय टेन्शन आलंय. घरात लक्ष नाही म्हणजे तर त्याचं लफडा असेलच माझ्या नवऱ्याचं, म्हणून तर त्याचं घरात लक्ष नाही आमच्या नवऱ्याचं. मला तर लय टेन्शन आलंय रे दादू. काय करू रे मी, मला लय टेन्शन आलंय. गप गप ताई, गप गप. काय नवीनच ऐकायला मिळाले आता? काय झालंय काय माहिती माझ्या संसाराला. नजर लागली कुणाची काय माहिती. घरात लक्षच नसते का माणसाचं. काय तर गैरसमज होतोय तुझा. कोण काय सांगितलं? कोण तर काहीतरी सांगितलं, काय करायचं? नाही ते खरं आहे. म्हणून तर नवरा माझा घरात नसतंय. सारखं हे मंदिर झाडाला जा, त्याचं घर झाडाला जा, त्याचं दार झाडाला जा, त्याचं हे कर ते कर. सगळं गावाचं पडलेलं असतंय त्याला, घरातलं काय पडलेलं नसतंय आमच्या नवऱ्याला. गप 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 गप. कुठे गेलत भाऊजा? काय माहिती कुठे गेलं की परत गेलं कुणाचं तर हे करायला. पाणी बिनी पडेल चहामध्ये, गार चहा होईल. तुला चहाचं पडलंय, माझं आयुष्य पेटायला आलंय इथं, माझा संसार मोडायला आलाय. ते बघ तू पहिला. दादा तू काय पण कर, माझं संसाराचं बघ तू. नाहीतर मी नवरा सोडून येते बघ तुमच्या घरी राहायला. माझा नवरा कुठल्या बाईच्या नादाला लागलाय काय माहिती. कुठल्या पोरीच्या का बाईच्या नादाला लागलाय. लोक काय आले बघ ते. तुमचं सांगा की मी यांना तुमचं बाहेर लपडा आहे म्हणून. आलेल्या माणसानं जरा चार शब्द चांगले सांगत जा. कोणी तर काय तर म्हणलं कान भरवलं तर भलतच बडबड 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 नकच करू. काय भाजी काय करावं? काय आता ते आल्यापासून तुम्हाला सांगते. मग एवढं जेव्हाशी एखाद्या रडून सांगते, काय खरं असेल सांगते, खोटं सांगते. म्हणून मी बोलून घेतलं माझ्या भावाला. माहितीये का ह्याच्यासाठीच. त्यांचं घरात लक्षच नसते, सारखं बाहेर 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 फिरते. तर लोक सांगायला त्यांचं बाहेर लपडाय म्हणून सगळ्या गावात चर्चा व्हायला. काय इज्जत राहिली आमची. काना डोळ्याला अंतर असते, जरा विचार करून बोलत जा. येणारा बोलत जाऊ काहीतरी. मला सांगितलंय, दोघा तिघांनी सांगितलं. काही येण्यात का सांगणार आहे त्यांना? काय त्यांच्या घरात पडलं नाही का? तुझं खरं आहे सगळं, पण जरा माणसं आले ते काय तर नवजून बोल की पुन्हा काय असेल ते बोल. तुझं माझा भाऊ आहे म्हणून मी सांगाले, का बाहेरचं नाही. माझा भाऊ आहे म्हणून मी सांगाले. भाऊ आहे म्हणलं म्हणजे काय सांगत बसतात काय? चांगलं चालू होतं, कवा ऐकायला नव्हतं, काय नव्हतं. भाऊजी काय ऐकायला लागलो आता? काय नाहीच, पण कशाचा काय संबंध आहे? कोण तर काय तर बोललेलं असेल तिला, बायका बिका कोणतरी काय तर ती 8-10 दिवस आले चालू यायचं. याला काय बिल बुडवतंय सगळं पाहून. काय संबंध नाही त्याचा, काय नाही, काय विशेष नाही त्याचा. काय बघताय तर काय कुठं सांगते काय? एवढं जेव्हाच्या आकांताना रडू सांगा लागली. तुम्ही याच्या अगोदर पण रडल, ती तुमच्या समोर पण रडा लागली. बरोबर आहे सगळं, पण आता त्याला काय कोण काय म्हणला तर त्याला कर नाही त्याला डर कशाला म्हणते. तशा माणसाला झालं तर तुम्ही चौकशी तुम्ही पण करा पाहुणं. काय संबंधच नाही माझा. काय तरी वगैरे नाही ते डोकं दुखी व्हायला लागले. आता काय चालल्या काहीच नाही, अचानकच व्हायला लागले असं. काहीच माहित नाही मला तर, काहीच माहित नाही. मी मंदिर ते घर आता ती सवय आहे धार्मिक, त्यामुळे मी जातोय. ते पण जास्त काय संबंध नसते. मी कोणाला वाटत बोलत नाही, काय नाही, काय संबंध पण नाही.
मग मला काय पिसाळलेला कुत्रा चावलाय का मी तसं बोलायला? मग एवढं देवा धर्माची आवड होती तर संन्यास घेऊन बसायचं होतं की त्या मंदिरातच? कशाला लग्न केलं माझ्या बरोबर? सगळे काय लग्न केलेले संन्यास घेऊन बसलेत काय? ते मंदिरातच बसलेत काय? मग तुम्ही सारखं त्या मंदिरातच जाऊन बसता, उठलं सुटलं. सकाळी 2 मिनिटं जातो, लय झालं तर बरं ताई, जा तुम्ही आता. अरे जेवण करून जा की, तसं नाही कशाला राहू दे, चालणार रे बाबा? राहू दे. 2 दिवसांनी काय करा भाऊजीन, तू रक्षाबंधन आहे 2 दिवसानं, या तिकडं, तिथं आपण बोलू. मला पण थोडं दुसरं काम होतं, दुसरीकडे चालू होतो मी अजून, नाहीतर आता तुला घेऊन गेलो असतो. तुम्ही काय करा, भाऊजी आणि तू या 2 दिवसात. बर हरड नको, सांभाळून जा. हा होय. जेवण करून गेलास ना मी? नाही, जातो आता, जेवण घालतो. होय. पण चहा पाणी केली का? ठीक आहे, येतो आम्ही राखी पौर्णिमा. या दोघं जण. बरं दमानं जावा. हा होय. ते गेल्यावर फोन करा पोचल्यावर. हा होय. येतो. रडत बसून ताई उगं काय तर करू. बस बस, सांभाळून जा दादू. ये 2 दिवसानं. बस घरी, मी जाऊन येतो गायला पाणी पाजून. जावा, तुम्हाला काय काम आहे, जाऊन. आता तर देवळातून आला ना, आता परत शेताकडे चालला. काय नुसतं निमित्त पाहिजे तुम्हाला त्या सटवाई पशी जायला तुम्हाला. सदा गेला असून आता गाई चाराला मोहरा असेल घरी, बघू जरा आता काय आपला नंबर लागतोय का. नाही आहेत, त्यांनी बाहेर गेलेत. कुठे गेले ते? गुराकडे गेलेत, गुराकडे. गुराड गेले ते? हा, कशाला आला रे तू? तुम्ही काय करला बघायला आलो होतो, काय करलं? आमच्या घरातले काम करायले मी. काय काम आहे तुझं? नाही येत, त्यांनी बाहेर गेलेत. काय रे, मी एकटी असल्यावर तू कशाला येतो रे? नाही, मला वाटलं सदा हाय काय घरी. माझा नवरा असल्यावर येत जा की तू. मी एकटी असल्यावर येतोस. मला वाटलं सदा असेल घरी आहे म्हणून आलो. नाही, तरी गेलेत बाहेर, गुरांना चारा घालायला गेलेत, पाणी त्यांनी पाजवायला गेलेत. मला वाटलं दुपार जात नाही, कुठं बसला असेल घरी, काय टीव्ही बघत. काम धंदे नाही का माझ्या नवऱ्याला? मी म्हटलं सदा घरी फिरी असेल म्हणून आज तू दुपारा, मला बी काय काम नव्हतं, म्हणलं सदा एक आठ तर घ्यावं म्हणलं. माझ्या नवऱ्याला काम धंदे असतात, माझा नवरा कामाला गेलाय. आणि मला बी काम असते ती. तुला म्हणलं काय काय काम दोस्त असतं आहे. रे? सारखं येतोस आमच्या घरी. या नाही, मी तसं काय नाही म्हणलं, तर सदाची गाडी घेऊन जावं म्हणलं. माझा नवरा नसतानाच बरोबर येतो तू. तिथं पण त्या दिवशी पण आला तिथं, आणि आता आता पण घरी आला. काय काम आहे रे तुझं? आता मला काय स्वप्न पडलंय सदा हाय का नाही घरी. तू डोळ्यात ठेवूनच बसलेला असतं माझ्यावर, मला माहितीये सगळं. नाही तसलं काय मनात आणणार का अजिबात काय. त्या दिवशी म्हणलं तसं झालं म्हणून समजूत काढा म्हणून आलतो सहज उगं. कशाची समजूत रे? असं करून कुणाचं घर मोडशील, आग लावतोस की घरात येऊन. हा, जाय सोडा आता, पाणी ते द्या आता, सदा असेल म्हणून मी आलतो इथं म्हणलं. ते बस. काय त्याच्या आईला नंबर लागासारखं काय दिसत नाही, मोहरा काय नंबर लागू देत नाही असं वाटायलंय मला आता. तर पाच. पाणी जेवायला तिथे काय काय म्हणला? जेवण बिवण केलं का नाही? का नुसतं असंच फिरत असतात रे? मला काय तुझ्यासारखी बायको आहे जेवण ही द्यायला. काय म्हणला तू? काय नाही काय, सॉरी सॉरी, काय रे, माझ्या भागा लागतोस का रे? तसं नाही, माझं काय लगेच बिगेन चाललं नाही, तसं काय हे करणार. त्याच्या मग तुला काय रे, आमच्या नवरा बायको मध्ये भांडणं लावतोस का? तसं ना भांडणं कुठं लावली ती. त्यामुळे आमच्या घरात सगळं भांडणं चाललंय. काय पण येऊन माझं कान
करतोस तू? हो नाही हा? चांगलं सांगतोय मी काय तुम्हाला चांगलं खरंच सांगतोस वाटत तू? नाही काय हा? सारखं येऊन आमच्या घरात भांडण लावतोस. जातोस का नाही? तुझं लग्न होऊ दे नाही तर तू संन्याशी राहा. मला काय करायचं जा, नाही तर देते बघ तुला. तुला खरं वाटेल एक दिवशी काय झाल्यावर असू दे, तुला तुला खरंच काय वाटत करायचं? नाही मला सांगितलं असू दे, माझ्या नवऱ्याची दहा लेकरं होती. तुला काय करायचंय? नाही तिकडे. जातोस का नाही? काय माणूस आहे. माझ्या नवऱ्याचं खरं धराव का ह्या तुक्याचं तर खरं धराव. माझं तर डोक्याचा भुस्सा भुस्सा झाला. विचार करून करून माझं डोकं चालच बंद झालं. आता काय करावं. माझा संसार मोडाला आलं. कधी याव बाई या माणूस पाणी आणायला गेलाय का त्या बाईला भेटायला गेलाय कधी येते की पोराला विचारते. अरे परश्या इकडे ये रे. आमचा नवरा दिसला का रे तुला? अरे देवा मला वाटलं तरी वाटलं का मला